दुसरं काय नाही गाणार नाही, दुसरं चिंतन करणार नाही. बोला आता अंतर्मुख वृत्ती झालेली आहे का बहिर्मुख? शिकवलंय तुम्हाला. वृत्ती आता बाहेर जाते का आत राहते? शेवटी तयार झाली बरं का खरपुडी म्हणजे. माणसाची वृत्ती जर बहिर्मुख झाली तर दुःखाला प्राप्त होते का सुखाला? आणि जर अंतर्मुख झाली तर सुखाला. कारण आत कोण आहे? सर्व सुखाचे महाब्रह्मा. म्हणून आपण जर बाहेरील पदार्थाचं चिंतन केलं तुमच्या गुरुदेव साखरे महाराजांच्या भाषेत, जे नाही त्याचं चिंतन केलं तर दुःख होतं. जे आहे त्याचं चिंतन केलं तर दुःखरूप नाही सुखरूप होतो. जगातील पदार्थ नाहीत का खरे नाहीत? आहेत पदार्थ, पण ते खरे आहेत का? खरं कुणाला म्हणावं? त्रैकाल्य अबाध्यत्वम सत्यत्वम, ज्याचा तिन्ही काळामध्ये बाध होत नाही किंवा नाश होत नाही, त्याला खरं म्हणावं. आपलं शरीर जन्माच्या अगोदर होतं का? आता आहे ना. मेल्या तिथं नाही कोणी. मेल्यानंतर राहणार आहे का? म्हणजे दोन काळात नसतं, एका काळात दिसतं, ते खरं असतं का? मृगजळ सकाळी दिसत नाही. आवाज बंद झालाय की नाही? तिकडं बरोबर तिकडचं म्हणे. मृगजळ सकाळी दिसत नाही, संध्याकाळी दिसत नाही, आणि दुपारी दिसल्याशिवाय मग खरं आहे का खोटं आहे? वा, लवकर तयार. शरीर जन्माच्या अगोदर नव्हतं, मेल्यानंतर राहणार नाही, आता फक्त दिसतंय. मग आपलं शरीर खोटं आहे का खरं आहे? आवाज कमी झाले. खोटं आहे. देव जन्माच्या अगोदर होता, नंतर राहणार आहे, आताही आहे. मग देव खरा आहे का खोटा आहे? खरा आहे की नाही? तीन काळामध्ये आहे. सत्य तू सत्य वर्तमान काळामध्ये, सत्य तो भविष्य काळामध्ये. म्हणून तिन्ही काळामध्ये देव आहे, सत्य आहे. म्हणजे तीन काळामध्ये असतं त्याला सत्य म्हणावं. आपलं शरीर पूर्वी नव्हतं, नंतर राहणार नाही, आता फक्त दिसतंय. आता पुढे मृगजळ जे दिसतं ते हरणाला खरं वाटतं की खोटं वाटतं? बारीक लक्ष द्या, खरं वाटतं.
आपल्याला खरं वाटतं खोटं वाटतं? खोटं वाटतं. आणि संतांना नाहीच वाटतं. आता पुढे हरणाला खरं वाटतं. सूर्याला विचारलं मृगजळ आहे का, तो म्हणतो कुठलं मृगजळ घेऊन बसले मला माहीत नाही. पण हरणांना मात्र खरं वाटतं. जगत संतांना खरं वाटतं का खोटं वाटतं? संतांना खोटं वाटतं. आपल्याला खरं वाटतं खोटं वाटतं? आज खरं बोलायचं. तुम्हाला तुमचं घर दार मुलं बाळ खरी वाटतात की खोटी वाटतात? खरी वाटतात की नाही? खोटी वाटतात. माझ्याकडून निघणार का आनंदीला? ठीक आहे प्रवचनामध्ये, पण आपल्याला खरं वाटतंय. संसार खरं वाटतोय, घर खरं वाटतंय, म्हणजे जाऊ दे जवळ आणतो. आपला नवरा खरा वाटतोय खोटा वाटतोय? आता मात्र अवघड आहे. हरणाला मृगजळ खरं वाटतंय ही हरणाची दृष्टी आहे. आपल्याला संसार खरं वाटतोय कोणाची दृष्टी झाली? हरणाची. म्हणजे आपण कोण आहे? हरण आहे. कबूल करा. मृगजळ खोटा असून खऱ्यासारखं दिसतं का खरं असतं? दिसतं. संसार खरा आहे का खरा दिसतो? खरा मग दिसतो तसं असतं का? म्हणून कोण फसतो? जग नाही, आपण स्वतः. म्हणून हा संसार नाही नाही पण खरा वाटतोय. आत्मा आहे आहे पण देव नाही म्हणतोय. नो गॉड इन दी वर्ल्ड. जगामध्ये देव नाही. असता तर मला दिसला असता. म्हणून जे नाही त्याचं चिंतन केलं तर दुःख होतं, आणि जे आहे त्याचं चिंतन केलं तर तो एकच मार्ग राहतो आणि स्वरूपात जाऊन मुक्त कसा होतो ते ऐका. आमचे परमगुरु रघुनाथ महाराज परभणीकर त्याच्याकरता एक दृष्टांत देतात. आपल्या आत प्रत्येकाच्या अंगुष्ठ मात्र पुरुष हा ज्योती अशी एक ज्योती आहे. त्या ज्योतीमुळे आपलं शरीर चाललंय. ती जर ज्योत निघून गेली तर घुसला. राम बोलो भाई. कुणी म्हणायचं त्यानं का आपण? तो गेला. मग आज ज्योती आहे ती सुखरूप आहे. बाहेरचे जे पदार्थ आहेत ते दुःखी आहेत, असत आहे, जड आहेत आणि दुःखरूप आहे. आतला परमात्मा सद आहे, चिर आहे आणि आनंदरूप आहे. ते आपलं स्वरूप आहे का दुसऱ्याचं आहे? आपलं स्वरूप आहे. मी तो वासुदेव परवा सांगितलं. एव्हरी मॅन इज द गॉड बट प्लेइंग अ फूल. स्वामी विवेकानंद. प्रत्येक माणूस देव आहे पण अज्ञानाचं आवरण आलेलं आहे. अज्ञानेनावृतम ज्ञानम मुलेन बुद्धंती दंतवाः. माऊली म्हणते ते ज्ञाने वेदनाशिने जे बुद्धी वेदांती आले. आता ज्ञान कसं होतं ते ऐका.
पतीचं आणि पत्नीचं भांडण झालं. काल सांगितलं होतच असतं. पती आणि पत्नीच्या भांडणात शेजाऱ्यांनी पडावं का कधी? जर आवाज येऊ पडावं का? पडलं तर काय होतं? खिचडी होते, खिचडी. कारण ते भांडण सकाळी होतं, दुपारी वाढत जातं, संध्याकाळी कुठं जातं मला माहित नाही, असे महाराज म्हणतात. मला भांडण एवढं निकरीवर आलं की ती त्याची पत्नी त्याला म्हणाली, मी आता निघाले माहेरी. जा म्हणल्या, किती वेळा म्हटली, किती वेळा गेली, परत गेली. लहान 3 वर्षाचा मुलगा आई बरोबर जाईल की वडिलांबरोबर थांबेल? आई बरोबर जाईल. मुलगा आई बरोबर निघाला. आईची म्हणजे बाहेरची परिस्थिती गरीब होती. गरीब असल्यामुळं तिची आईच कामाला भांडी धुणी करत होती, ती तरी काय करणार. शेवटी ही आली, एक मुलगा 3 जण, काय बरे ना, भीक मागायची पाळी आली. आई बरोबर तो भीक मागायला जायचा. आता भीक मागत होता, पण त्याचे वडील कोट्याधीश होते. कोण होते? कोट्याधीश होते. म्हणजे काही कमी नाही, बंगला काय, गाडी काय, सगळं होतं, पण मुलगा आता भीक मागतोय. मग भीक मागणारा गरीब आहे का श्रीमंत आहे? भीक का मागितली? आईची संगत केली. तिकडे आई म्हणजे माया, माया म्हणजे शरीर, माया म्हणजे बाहेरचे पदार्थ, आणि माया म्हणजे पंचविषय, शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध यांच्या दारामध्ये जीव भीक मागत बसतो आहे. रेडिओ लावा, कानाची हौस, टीव्ही लावा, डोळ्याची भीक, मला श्रीखंड बासुंदी द्या, जिभेची भीक, पगेंद्रियाची भीक, अशी संपूर्ण भिक्षा मागत मागत तो बाहेरच्या पदार्थामध्ये रमला. आणि बाहेरचे पदार्थ दुःख देणार आहे का सुख देणार आहे? ज्यावेळी बाहेर आपण पंच विषयाच्या दारावर भीक मागतो, त्यावेळी आपण आनंदरूप आहे, सुखरूप आहे, श्रीमंत आहो का गरीब आहो? तिकडे लक्ष द्या, तिकडे लक्ष देऊ नका. गरीब आहो का श्रीमंत नाही? श्रीमंत आहोत भीक मागताना सुद्धा. सच्चित आनंदरूप भीकरूप आहे. याचा अर्थ तुमचं लक्ष बाहेर गेलं. 1 सेकंदात जरी बाहेर लक्ष गेलं तर आत्मा सुखरूप आहे हे जातं बरं का. दुःख भोगावं लागतं बरं, आज विचित्र आहे, म्हणून बाहेर लक्ष द्यायचं नाही. जर बाहेर लक्ष गेलं तर जवळ चित्त नसेल तर बेतासारखा आहे. काय मांडलेले म्हणून एकाग्रता लक्ष द्यायला महत्वाचा भाग आहे. ज्यावेळी हा जीव विषयाच्या दारामध्ये भीक मागतो, त्याबरोबर आई बरोबर असतो का बापा बरोबर? इथं आई म्हणजे तुम्ही नाही बरं का माया घ्यायची, नाही तर लहान आई बरोबरच पाहिजे. पण आई म्हणजे माया. असंच जर दुःखरूप असल्यामुळे बाहेर वृत्ती गेली की भीक मागावी लागते. आई बरोबर भीक मागतो आहे, त्यावेळी सुद्धा तो श्रीमंत आहे, आनंदरूप आहे, सहज आहे, चिद आहे, दुःख ते कैसे नाही स्वप्नास. स्वप्नामध्ये सुद्धा दुःख नाही, पण का भीक मागायला लागला? मायाकृत पदार्थ बाहेर वृत्ती गेली म्हणून दुःख आहे. आमचे गुरुदेव महाराज म्हणतात, माणसं कुठे गेली म्हणजे चंद्रावर गेली. चंद्रावर गेली हो म्हणलं, चंद्रावर गेली. कॉम्प्युटर कुठे गेलाय, पण हे विज्ञान बहिर्मुख आहे. अंतर्मुख शिकवलेलं त्यांनी बुद्धीद्वारा चंद्रावर जाण्याचा शोध लावला, पण बुद्धी अधिष्ठान जो परमात्मा आहे त्यांचा शोध लावायला विसरले. महत्वाचं वाक्य आहे, म्हणून ते सुद्धा दुःखी कसे आहेत का? मला महाराज म्हणले, काय रे बाळ, ते चंद्रावर जाऊन घेऊन त्यांनी काय आणलं, काय सापडलं? म्हणलं माती. तुम्ही म्हणा, चंद्रावर जाऊन त्यांना काय सापडलं? माती. आवाज येऊ दे ना.
त्यांनी अनालिसिस म्हणजे पृथक्करण केलं. कशाचं केलं? नुसतं माती म्हणत जा, दुसरं काय करू नका, काय म्हणत जा मातीचं. चर्चा केली ते कशाविषयी केली? मातीविषयी केली. पुन्हा यानामध्ये बसले त्यावेळी कसली चर्चा चालू होती? पृथ्वीवर आले तेव्हा त्यांच्या हातात काय होतं? त्यांनी आपल्याला काय दाखवलं? शेवटी यांचं काय होणार? माती. याचा करता एवढं प्रवचन. जोपर्यंत तुम्ही कॉम्प्युटरचा शोध लावा, चंद्रावर जाऊ नका असं नाही, हे सगळे शोध आहे. पण जोपर्यंत बुद्धीद्वारा तुम्ही गेले चंद्रावर, कॉम्प्युटरवर, पण त्या बुद्धीचं अधिष्ठान जे आहे तो आहे परमात्मा. आणि तो परमात्मा शोधण्याचं विसरल्यामुळं दुःख झालं. कारण बुद्धीचं वैभव काय आहे? बुद्धीचे वैभव आणि बुद्धीचं वैभव काय? बुद्धीचे वैभव अन्य एका केशी राजे काल तुम्हाला सांगितलं. पत्नीचं वैभव काय आहे? पती आहे ना. वेलीचं वैभव काय आहे? वृक्ष आहे. तसं या बुद्धीचं वैभव काय आहे? एक केशीराज आहे. मग बाहेर व्यापक आत्मा, पण त्या बुद्धीने आत आत्मस्वरूपाकडे जायला पाहिजे का बाहेरील पदार्थाकडे? आत्मस्वरूपात. माऊली अमृत नवात लिहिले, बुद्धी बोध्या सोके परी एवढी वस्तू चुके. या बाहेरच्या वस्तू पाहण्यामध्ये बुद्धी चांगली जाते, पण आत्मस्वरूपाकडे जायला ती जात नाही. जीवाला दुःख दिल्याशिवाय. आता पुढची गोष्ट सांगायची आहे का? तो जो मुलगा आहे तो द्वारावर भीक मागतोय. म्हणजे मुलगा काय ना आपण काय बहिर्मुख पदार्थामध्ये भिक्षा मागतोय, पण त्या बुद्धीचा अधिष्ठान जो परमात्मा आहे त्याचा शोध लागलेला नाही. पुढे अशी गंमत अशी झाली, तिचा जो पती आहे तो शहरामध्ये गेला आणि शहरामध्ये मोठा व्यापार सुरू केला. एक श्रीमंत शेटजी झाला, बंगला वगैरे बांधला, सरळ नाही झालं. पण त्याचं एक पत्नीव्रत होतं, दुसरी पत्नी करायची नाही. नोकर चाकर सगळं काही. स्त्रियांशी बोलण्याचा प्रसंग आला तरी मध्ये पडदा लावून बोलायचं. मग मुनींजीने स्वयंपाक करता कुणाला तरी ठेवायचं, भांडी घासण्याकरता कुणाला ठेवायचं असा प्रयोग सुरू झाला. आणि स्वयंपाक करता भांडी घासण्याकरता जी महिला ठेवली दिली ती याचीच बायको बरोबर आली. हे कसं काय आलं? देवाची करणी नारळात असा प्रकार आला. ही शहरात आली भागेना म्हणून किती दिवस भीक मागायचं. छोटासा बालक असेल, आता 6 वर्षाचा 7 वर्षाचा झाला असेल, आजारी पडला. आजारी पडल्यानंतर औषध पाणी खर्च जास्त उचल घेतली आणि 4 दिवस कामावर गेली नाही. सर्वाधिक दुःख मुलाला आहे का आईला आहे? मुलाचं शरीर दुखतं का आईचं दुखतं? आईचं तादात्म्यामुळे दुखतं का खरोखर दुखतं? तादात्म्यामुळे खरोखर नाही. खंडाळ्याच्या घाटामध्ये ऍक्सिडेंट झाला. शेटजी म्हणायला लागला, मूर्ख आहे, गाडीने चालवता येत नाही का, नालाय का, अमकाय तमकाय, एसटीवरून खाली उतरला. सगळे लाईन लावलेले बघतायत म्हणून हा बघायला गेला. कोण मेला तर त्याचा सगळा जावाई मेलेला होता. आता गप्प बसला, ओरडायला लागला का शांत झाला? तादात्म्यामुळे तो उगीच तादात्म्यामुळे हा प्रकार झाला आणि ओरडायला लागला. तुम्ही तादात्म्यामुळे करंट असतो आईचा आणि मुलाचा म्हणून
दिवाळीच्या सणाला, दिवाळीच्या दिवशी मुलीला जर भाऊ न्यायला आला नाही आणि सासरी जर तिला ठसका लागला तर कोणी आठवण गेली? भावानी, बरोबर आहे. सासरी माहेरी, माहेरी जर ठसका लागला तर कोणी आठवण गेली? भावाने केली. काय आला नाही भाऊ न्यायला आणि पुढच्या दिवाळीला भाऊ आला, ही माहेरी गेली आणि माहेरी जर तिला ठसका लागला तर कोणी आठवण गेली? हे लवकर कसं कळलं? तादात्म्याला दूरी दिसत नाही पण तादात्म्य सोडत नाही, असा प्रकार आहे. गंमत अशी झाली, 4 दिवस ही घरी राहिली आणि घरी राहिल्यामुळं कुठे पकवान बस हा ठीक आहे. घरी राहिल्यामुळं 4 दिवसाचा पगार कापला. किती दिवसाचा? 4 दिवसाचा पगार. ती रडायला लागली, म्हणजे म्हणे असं करू नका, मी घरी नाही, 4 दिवस जास्त काम करते, तेवढे तास वाढून द्या, पण माझा पगार कापू नका, मुलगा आजारी आहे, असं भरायचंय बिल, मी तरी काय करू? नाही म्हणले, आमचे मालक कडक आहे, जसं काम तसा पैसा. खूप रडायला लागली. शेवटी म्हणली मला मालकाबरोबर बोलायचंय. सांगितलं आमचे मालक महिलांशी बोलत नाही, एकपत्नीव्रत आहे, नका बोलू, पण मध्ये पडदा टाका आणि मला बोलायला परवानगी द्या. म्हणून